तुझ्यात जीव रंगला। काय झालं? कसल्या विचारात? तुम्ही म्हणलात समजा नीट होईल, पण इकडे काय बी नीट होईना झाले। अहो समजा घर इसकटायला लागले। काय झालंय? वहिनी शेतात गेल्यात, जमिनीची मोजणी करायला वाटणीसाठी। हे खूळ त्यांच्या डोसक्यात कुणी भरलं का माहिती? असं का करायला त्या? त्यांना विचारलं तुम्ही? अहो हे समजा त्यांचंच असताना वाटण्या कशा पाहिजे? आज तुमच्या दोघींच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय, तो निर्णय ठरवल गायकवाडांचं आणि तुमचं आयुष्य पुढं कसं असणार आहे ते। तेव्हा दोघी बी तयार राहा। तुम्ही म्हणाल ते मला मान्य असेल। आम्हाला बी तुम्ही जो निर्णय घ्याल तो या घराच्या भल्यासाठीच असेल। तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो भय मामांजी, म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवली ना बा। तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आम्हाला खरंच काय बी नको। मग आजपासून आपल्या घराचा समदा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतो। आबांनी तुम्हाला विचारत तुम्हाला काय पाहिजे, तर तुम्ही म्हणलात काय बी नको। तुमच्यामुळे आज घर तुटता तुटता वाचले बघा। आपलं घर वेगळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही। आम्हाला काय पाहिजे अजून? तुम्ही ऐसा, तुमच्या आजचं चांगलं जेवण आहे, अजून काय बी नका मला। जाऊबाई, आजपासून या घराच्या थोरल्या सुनबाई आम्ही आहोत। तेव्हा थोरल्या सुनाचा मान असणाऱ्या चाव्या गोदाक्का। अरे वा, घरात काय मठ उघडलायसा का? नाही, जप करायची एवढीच हौस असेल तर पंढरपूरला का नाही जात तुम्ही? तर काय घरातली मालकीन हित उपाशी आहे आणि यांचं काय चाललंय तर जपमाळ। काय काय राधे, एवढाच माळा जपायची हौस असेल तर देवळात जा की। आमच्या पगारावर कशा पायी पुण्य कमवायलीस? काय झालं वहिनी साहेब? काय झालं म्हणजे? अहो सकाळपासून चहा नाही का नाश्ता नाही। घरच्या मालकीनीला बेटी लागतो माहिती आहे ना मग तुम्हासनी? ताईसाहेब, मी आता त्यासनी मागितलं तर म्हणतात कशा? चहा नाश्ता तुमचं तुम्ही करून घ्या। आता घरच्या मालकीनीने नोकरासारखं राहायचं असते वय? अजिबात नाही। गोदाक्का, चला उठा, पटापट नाश्त्याच्या तयारीला लागा, उठा। नाही, तुम्हाला जे काय पाहिजे ते तुमचं तुम्ही करा, नाहीतर राधीला सांगा आज मी सुट्टीवर आहे। सुट्टी? कुणी दिली सुट्टी? आम्ही। मामांजी, आजपासून गोदाक्का आणि थोरल्या सुनबाई 8 दिवस सुट्टीवर आहेत। का? नाही म्हणजे जरा समजल काय आमासनी? तुम्ही म्हणालात म्हणून। आम्ही कवा म्हणलो मामांजी? थोरलेपणा पाहिजे, हक्क पाहिजे म्हणला ना तुम्ही, म्हणला ना? वय पण मग झालं तर। अहो घर चालतं ते थोरलेपणानं, हक्कानं। मग आता चालवा घर। आम्ही? मग कोण? अहो थोरल्या सुनबाई आणि गोदाक्का घर चालवत होत्या, तो हक्क आम्ही तुम्हाला दिला। ते शाळेत जाताना डबा घेऊन जावं काय? आणि माझ्या जेवणाचं काय? थांबा, जाऊबाईंना विचारते। नाही ते जरा तुम्हीच बघा की तेवढं। हो असं कसं? आता जाऊबाई सगळे निर्णय घेतात म्हटल्यावर मला त्यांनाच विचारायला हवं। अहो नको, त्यांना कशाला उगाच ताप?
तुम्हीच बघा की या वहिनी जरा स्टँडर्ड आहेत ना व. तुम्ही कशा साधा आहेसा आणि मला साधं जेवण पाहिजे. ते ब्रेड आणि पाव जमत नाही हो मला. विचार करते हा मी. अहो आता विचार कसला करताय? लग्नाचं प्रेम आहे ना हो आपलं. मग लई काय विचार करू नका. ते माझं जेवणाचं तेवढं बघा. ते दुपारच्याला मी घरी येऊ काय? नाही नको. मी तुम्हाला तुमचा डबा शाळेत जायच्या आधी पोहोचवते. अहो नाही नको. मी कशाला उगाच ताप करून घेताय? ते तुम्ही जेवण बनवा, मी घरला येतो. कारण आपलं लग्नाचं प्रेम आहे ना म्हणून. आणि मी पटकन डबा देते आणि पटकन निघेन. तुमच्या कामात काही त्रास नाही देणार आहे तुम्हाला. चालते की मग असंच करा. ठेव मग. हा चालते. आता अंजलीबाई बघणार म्हणल्यावर दुपारच्या जेवणाचा घोर मिटला. हा श्रावणी उपास काढायचा होता. आबा थांबा. मी केलंय जेवण. सकाळी यांच्यासाठी बनवलं तेव्हाच सगळ्यांसाठी केलं. तुम्हाला पिठलं भाकरी चालेल ना? अहो घरच्या लक्ष्मीची आजची चटणी भाकरी बी गोड लागतीये. आणते. बघितलं? अहो यांचा काही संबंध नसताना काळजीने जेवण बनवलंय. अहो घरातल्या प्रत्येकाच्या पसंतीची नस माहिती झाली आहे त्यांना. अहो घर चालवायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या. अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत. सावकाश जेवा आणि भरपूर जेवा. ते एवढं चिठ्ठीत कशाला लिहायचं? फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशा चिठ्ठ्या पाठवणार आहे. गृहपाठ समजा तुमचा. मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार. म्हणजे माझं बी लिहून होईल ना व. जेडे आपल्या घरात काय चाललंय काय? काय नाही. लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं तेच विचारतोय. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना? आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की ही मला लाईक करते म्हणून. असं तर मग नंतर तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? हा खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तौल आ चुका है. तुम जानते हो ना अपनी अम्मा को, अगर उन्हें पता चल गया ना तो वो बवाल मचा देंगी. कुछ नहीं होगा बाबूजी, बल्कि हम तो कहते हैं उन्हें पता भी नहीं चलेगा. चलिए 11 दिन के बाद उन्हें पता चल गया तो भी जैसा बदलाव आ रहा है ना अम्मा में, हमें ऐसा नहीं लगता कि उन्हें बुरा लगेगा. तुम कुछ भी कहो, हमें इसमें जोखिम दिखता है. किस जोखिम की बात कर रहे हैं आप? प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50 ते 52 लाख रुपये किंमत आहे त्याची. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल,
फोर्स करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी. बोलतेस तू? आहे आहे तर कुठे? दिसत का नाहीये? हे बघ, माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सावी, माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजे सायन्स.